जुन्नर तालुक्यातील वाजेवाडी गावच्या तानाजी पानसरे यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत 16 गुंठे क्षेत्रावर गोल्डन बेरी या औषधी फळपिकाची लागवड केली आहे। चवीला आंबट गोड असणाऱ्या फळाला बाजारातून चांगली मागणी आहे। गोल्डन बेरीमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, पोषक तत्वे असतात। तसेच गोल्डन बेरी आरोग्यास व दृष्टी सुधारण्यास, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास देखील मदत करते। नमस्कार, आता आपण आहोत जुन्नर तालुक्यातल्या वाजेवाडी या गावामध्ये। वाजेवाडी या गावामध्ये काही शेतकऱ्यांनी गोल्डन बेरी या पिकाची लागवड केली आहे। काही असेच शेतकरी आपल्या समोर आहेत आणि आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। कशा पद्धतीने त्यांनी लागवड केली आहे, बाबा काय सांगाल का, कशा पद्धतीने लागवड केली? उन्हाळ्यामध्ये नांगरट केली, नांगरट केल्यानंतर फन्नी मारली, शेणखत टाकलं, नंतर रोटावेटर मारून 5 फुटाची सरी काढली आणि जुलैच्या एंडिंगला जुलैच्या एंडिंगला आम्ही लागवड केली। त्याची रोप आम्ही महाबळेश्वरून आणली। 4 पाल्यामध्ये गुंडी पडली इथे। ते माझं क्षेत्र 15 ते 16 गुंठे आहे। 16 गुंठ्यामध्ये मी 2,500 काडी आणली होती, 2,500 लागली। ठिबक वगैरे केलं सगळं आणि ठिबक मधून जसं पाहिजे तसं पाणी दिलं। सुरुवातीला पाणी काही जास्त लागलं नाही, कमी लागलं आणि नंतर जशी झाडाची वाढ झाली, आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे कधी कधी पाऊसही व्हायचा, त्यावेळेला पाण्याची काही जरूर नव्हती। 1-2 वेळा त्याला बुरशीनाशक पाण्यातून सोडले आणि 3 वेळा फवारणी केली आतापर्यंत। तशी कीड वगैरे काही जास्त लागत नाही, हे पीक चांगलं आहे। साधारण जे हे पीक आहे तुम्हाला कसं सुचलं लागवड करायची? आधी कुठे माहिती घेतली होती तुम्ही? नाही, आमच्या चुलत भावाने गेल्या वर्षी आणली होती। त्यांनी काही 2-2.5 काढली। त्याचे नातेवाईक आहेत तिकडे महाबळेश्वरला, ते म्हटलं तुम्ही ट्राय बेस वरती करा। त्यांनी लावली, त्यांची सक्सेसफुल झाली। आता आम्ही 5-6 शेतकरी आहोत, आम्ही आमच्या घरातले शेतकरी, आम्ही सर्वांनी मिळून आणली आणि लागवड केली। साधारण या पिकासाठी हवामान कसं पाहिजे असतं? हे पीक तसं वाढीच्या टायमाला उष्णताच पाहिजे थोडी, म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट उष्णता असते, पावसाळा पण उन्हाळा असतो त्या काळात। नंतर जेवढं वाढ होते, फळं वगैरे लागणार, फुलं येणार, त्यावेळेला थंड हवामान याला खूप चांगले आहे। जेवढी थंडी पडेल तेवढे पीक चांगले येतं। फळ पीक समजा चालू झालं तर किती महिने चालतं असं तुम्हाला वाटतं? ते जवळजवळ 3 महिने तर हे होतं, म्हणजे नोव्हेंबरच्या 15 नोव्हेंबर नंतर ते स्टार्ट होतं, म्हणजे चालू होतं। ऑगस्ट, सप्टेंबर 2.5 महिन्यानंतर ते पीक चालू होतं। ते 16 गुंठ्यामध्ये तुम्हाला किती किलो माल मिळालेला आहे आतापर्यंत? आतापर्यंत 700 ते 800 किलो माल भेटला आम्हाला। साधारण कसा किलो माल जातो आता तुमचा? आता 180 रुपये, 160 रुपये किलो जातो आता। मार्केट कुठं उपलब्ध आहे आता याचं मार्केट फक्त वाशीलाच आहे, बाकी ठिकाणी मॉल वगैरे आम्ही काही विचारलं नाही। यावर्षी नवीन प्रयोग आहे आणि वाशी मार्केटला आम्ही पाठवतो। 16 गुंठेसाठी तुम्हाला खर्च किती आलेला आहे आता याचा? 65 ते 70 हजार रुपये, कारण माझ्याकडे यावर्षी कारवी, डाम हे पाहिजे होतं ना, त्याचा एक्स्ट्रा खर्च झाला। लावगड आली, खतं आली, खतामध्ये आम्ही 10, 26 आणि 1846 1 आणि पोटॅश थोडं, परत त्या पोटॅश आम्ही वगैरे सोडलं नाही। 1-2 वेळा खाली पाण्यातून हे दिली, खतं दिली। 16 गुंठेमध्ये आता तुम्हाला किती उत्पन्न अपेक्षित आहे? म्हणजे 70,000 ते 2 पर्यंत काम गेलं पाहिजे आमचं, 2 लाखापर्यंत भेटावं असं एक इच्छा आहे मनामध्ये। आता मेन पिकाचं कसं असतं, थंड वातावरणामध्ये येणारं पीक आहे, इथं काही वातावरणाचा काही बदल वाटला का तुम्हाला? नाही, या वर्षी नाही। इकडे आमच्याकडे कुलवड, म्हणजे हवामान थंड असतं, डोंगर आहे सगळे, त्यामुळे हवामान काही एवढं थंड हवामान आणि थोडी थंडीमध्ये गरमी, म्हणजे पहाटेची कडाक्याची थंडी पडते तशी काही पडत नाही। थोडीशी थंडीची लयलूट आमच्याकडे वेगळी असल्यामुळं औषधाचा खर्च त्याला कमी येतो। पारंपरिक पिकं करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी या पिकं केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? हो, असं आता बाकी टोमॅटो वगैरे सगळे केले किंवा भाज्या तरकारी केलं तर त्यांचं काही खरं नाही। कधी मार्केट वर, कधी खाली, कधी काही, कधी अंगावर पैसे येतात, म्हणजे भांडवल सुद्धा निघत नाही। आता सुरुवातीला तुम्हाला हायेस्ट मार्केट काय मिळालेलं आहे याच्यात? हायेस्ट मार्केट 250 रुपये किलो खपलेली आहे आमची। 250 रुपये किलो। आता जे नवीन शेतकऱ्यांना लागवड करायची आहे त्यांच्यासाठी काय सांगा? त्यांनी जरूर लावा, चांगलं येते फक्त खर्च। घरची ज्यांची माणसं आहेत त्यांना एकदम परवडेबल पीक आहे। आता मजुरी सगळं करायचं म्हटलं तर शेवटी मजुरी खूप महाग झालेली आहे, खते महाग झाली, औषधं महाग झाली, मेहनतही आहे, त्यामुळे ते खर्च आहेच। खर्च दरवर्षी वाढतच जाणार आहे। पारंपरिक पिकं करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी नवनवीन अशी पिकं करणं आता गरजेचं झालंय। कॅमेरा पर्सन रोशन काकडेसह संकेत गांजवे, जुन्नर, पुणे।